शेतकरी बंधूंनो, तर आता आपण द्राक्ष बागेच्या अशा प्लॉटमध्ये आलेलो आहे की या द्राक्ष बागेची सपकेन होऊन त्याच्यानंतर सुपर सपकेन पण झालेली होती. तर सुपर सपकेन म्हणजे काय तुम्हाला बागायतदारांना सर्वांना माहिती आहे. कारण ज्या बागेमध्ये द्राक्ष घड निर्मितीला ज्या ज्या बागांमध्ये अडचण येते त्या त्या बागांमध्ये आपण शेतकरी बांधवांनीच आपल्या स्वानुभवानुसार सुपर सपकेन म्हणजे पहिलं आपण 5 पानावरती साधारणपणे शेंडा मारायचो. 5 पानानंतर पुन्हा 3 पानावरती शेंडा मारतो, 2 ते 3 पानावरती, आणि पुन्हा ते काडे वाढते. म्हणजे पहिले 5 पानं, त्याच्यानंतर 2 ते 3 पानावरती शेंडा मारून आणि तिथून फुटल्यानंतर काडी पुढे वाढते, की जेणेकरून आपल्या या काडीवरती 2 ठिकाणी गाठी तयार होतात. आणि या 2 गाठी तयार झाल्यामुळं हमखास आपल्याला कुठल्या तरी ह्याच्यामधून घड हा मिळतच राहतो. तर आपण अशा बागेमध्ये आलो आहे की सपकेन होऊन त्याची सुपर सपकेन झाली आणि सुपर सपकेनच्या पुढे ही अशा पद्धतीची काडी ही फुटलेली आहे. की आता ही पुन्हा एक 8-9 डोळ्याकडे गेली की आपल्याला पानांची संख्या पूर्ण मिळत आहे. हे पण बघा, हे पण बरोबर ही तर 5 पानावरती सुपर सपकेन आपलं साधी सपकेन झाली होती. त्याच्यानंतर 2 पानावरती आपण शेंडा मारलेला आहे, इथं ते सुपर सपकेन झाली. त्याच्यानंतर ही काडी पुढं वाढलेली आहे. तर अशा पद्धतीच्या काडीमध्ये घड निर्मितीला आपल्याला कोणतीही अडचण जाणवत नाही. तर आता या बागेमध्ये आपण पावसाळी वातावरणामध्ये पाऊस थांबल्यानंतर आता प्रथमच आलेलो आहे या प्लॉटमध्ये. तर याही प्लॉटमध्ये मित्र हो, शेतकरी बांधवांनी अशा पद्धतीचं व्यवस्थापन केलेलं आहे की एवढा मोठा पाऊस पडूनही यानं कुठल्याही प्रकारची अडचण द्राक्ष बागेमध्ये येऊन न दिलेली आहे. तर या सर्वाला जे आपण सर्वस्वी श्रेय म्हणतो तो शेतकऱ्याचं वेळोवेळी काम करण्याची पद्धत आणि द्राक्ष संशोधन केंद्र किंवा कृषी विद्यापीठांच्या शिफारसी. तर मित्र आता या बागेमध्ये लगेच सुरुवात जास्त काय काम नाही आहे, परंतु जे काय जर वेळ मिळाला असतं जे काय फुटी नवीन आलेले आहेत त्या काढणे आणि जी फूट आहे पुढं वाढत आहे तिची बाळी वगैरे काढणे फूट, पण तो सध्या तर काम नाही. फक्त जर वेळ मिळाला शेतकरी बांधवांना तर ज्या काय याच्यामध्ये गुजर कुठं दाट काड्या असतील किंवा खालच्या बाजूला आलेली काडी असेल तीच एखाद दुसरी विरळणी करून काढली तर आणखी सुटसुटीतपणा येईल किंवा शेतकरी बांधवांना सहज समजते की बाबा अशा पद्धतीच्या काड्या आहेत, ही घड निर्मिती होणारच आहे. परंतु एखाद दुसरीच काडी अशी असते की फारच नमता अशी हिला घड येणारच नाही हे समजूनच येतं ना आपल्याला की बाबा ही काडी फारच कमकुवत आहे, हिला घड येणारच नाही. त्यामुळे विनाकारण ही काडी ठेवण्यात काय मजा नसते. ही काडी काढून टाकावी ही, किंवा जी आता खालच्या बाजूनीच आलेली काडी आहे हिलाही काढून टाकावी. तिचा काय आपल्याला घड मिळण्यासाठी कुठलाही फायदा होणार नाही. तर अशा पद्धतीचे किंवा आता हो ही पण काडी आहे, इथं दाटी आहे, तर काय हरकत नाही आपण ही काडीही आपण काढून घेतली, कारण ही घड निर्मिती होण्याच्या लायकीची ही काडी नाही. तर अशा पद्धतीची काडी आपल्याला ज्या काड्या सशक्त आहेत, ज्या काड्यांची जाडी चांगली आहे, चांगल्या पद्धतीनं त्यांचं सुपर सपकेन करून पुढं वाढ चालू झालेली आहे, अशा पद्धतीच्या जाड काड्या मित्र. तर या काड्यांमध्ये घड निर्मिती किंवा फ्रूट बड डिफरन्सिएशनला कुठलीही अडचण येणार नाही. त्यामुळं शेतकरी बांधवांनी जर समजा ओलांड्यावरची आता ही समजा 9x4ची लागण आहे, समजा इकडं 15-16 काड्या, इकडं 15-16 किंवा 14ही काड्या राहू द्या तुमच्या या बाजूला, परंतु जर सशक्त काड्या असतील चांगल्या पद्धतीच्या तर अशा पद्धतीच्या तर तुम्हाला घड निर्मितीला कुठलीही अडचण येणार नाही आणि चांगल्याच पद्धतीची घड निर्मिती होईल आणि येणारा सीझन हा चांगल्याच आपल्याला म्हणजे लाभदायक ठरेल. तर त्यामुळं सुपर सपकेन झालेल्या बागेमध्ये सुद्धा शेतकरी बांधवांनी इथून पुढं ढगाळ वातावरण राहील, सूर्यप्रकाश आपल्याला तेवढा मिळेलच की नाही याची आपल्याला खात्री देता येणार नाही. त्यामुळं जर फिरून ज्या काड्यांना घड येणार नाहीत आपल्याला समजून येतं, तर अशा काड्या आपल्या बागेमधून जर काढून टाकल्या तर निश्चितच आपल्या जे काय कमी काड्या राहिलेल्या आहेत त्यांना चांगल्या पद्धतीचा स्पेस मिळेल आणि घड निर्मिती होण्यासाठी किंवा चांगले सशक्त घड होण्यासाठी कोणतीही अडचण जाणवणार नाही. याही बागेमध्ये शेतकऱ्याने एकदम चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन ठेवलेलं आहे. कोणताही रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला बागेमध्ये दिसत नाही. तर याला म्हणजे खरोखरच शेतकऱ्यांनी आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याच करतात शेतकरी आणि चांगल्या पद्धतीनं आपल्या बागा एवढा मोठा पाऊस पडूनही सुस्थितीत आहेत. त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचं खरोखरच मला अभिनंदन करावं असं वाटतं आणि शेतकरी बांधवांना अशाच पद्धतीनं काम करण्याची ऊर्जा मिळत राहो
असं मला वाटतं.